या जगात सगळ्यात अवघड एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मुखवटा लावलेले चेहरे ओळखणे. प्रत्येकावर विश्वास ठेवण्याची चूक करू नका, कारण साखरेचा आणि मिठाचा रंग सारखाच असतो. सगळ्यांचेच मन जपण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणे म्हणजे आपल्याच अस्तित्वाचे आपणच विसर्जन करणे आहे. आपण काय चूक करतो माहित आहे? सगळ्यांना एकाच तराजूत तोलतो, सगळ्यांना आपल्यासारखे चांगलेच समजतो. माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावरच समजते. तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या लोकांपासून 4 हात लांबच राहायचे, कारण असे लोक साथीच्या रोगापेक्षाही घातक असतात. लोक म्हणतात की आपण चांगले वागले ना की सगळेजण आपल्याशी चांगले वागतात, पण खरे म्हणजे आपण जेवढे चांगले वागतो ना तेवढाच आपला गैरफायदा घेतला जातो. काही फरक पडत नाही की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात आणि काय विचार करतात, कारण आयुष्यात तुम्ही काय चांगले आणि काय वाईट केले हे फक्त दोघांनाच माहीत असते, एक आत्मा आणि दुसरा परमात्मा. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही खूप चांगले असता, आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सगळ्यांसाठी वाईट झालेले असता. स्पष्टीकरण तिथेच द्यायला पाहिजे जिथे ऐकून आणि समजून घेणारे डोके असेल. जर कोणी तुम्हाला चुकीचे मानलेच आहे तर त्यांना स्पष्टीकरण देणे म्हणजे स्वतःच्या नजरेत पडण्यासारखे आहे. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी जास्त चांगले वागण्याचीही शिक्षा मिळते. कधी कधी त्रास हा झालाच पाहिजे आपल्याला. आपण वाईट वागलो म्हणून नाही, तर आपले चांगले वागणे कुठे थांबवायचे हे समजण्यासाठी. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जे लोक तुमची निंदा करतात ते करणारच. तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा, ते लोक त्यांचे काम करतच राहणार. म्हणून शांत राहून आपली कर्म करत राहायची. स्वतःला नेहमी एकच गोष्ट सांगायची, आपण चांगले होतो, चांगले आहोत आणि चांगलेच राहणार. काळजी तर त्यांनी करावी जे बोलतात एक, करतात एक, वागतात एक आणि असतात भलतेच. जर कोणी दुःख दिले तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्या झाडाला गोड फळं लागलेली असतात. विश्वास प्रत्येकावर करावा, पण अतिविश्वास विचार करूनच करावा, कारण दात आपलेच असतात, पण ते सुद्धा कधी कधी आपल्या जिभेच्या चावा घेतात. काही लोक फक्त दिखावा करतात की ते तुमच्या सोबत आहेत. लोकांना आपण का खटकतो? वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून. जिथे आपल्याला ठेच लागते तिथूनच सवय लागते सांभाळून चालण्याची, मग ती पायाला असो किंवा मनाला. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने पण सांगितले आहे, ज्याने तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या, आणि ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांना तुम्हीही सोडून द्या. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका. मान सन्मान त्यांच्याच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील. कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो, ती संपल्यावर फक्त राखच उरलेली असते.
त्या राखेला परत कधी सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे मानव देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत चांगले जगून घ्या. जीवन खूप सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवा. कोणीही विनाकारण तुमच्या तिरस्कार आणि राग करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा विझून जाते.